पाच पांडव केसरीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 40 गट पळून झालेत आणि 40 मधले मी तुम्हाला 30चे निकाल सांगितलेले आहेत आणि आता मी तुम्हाला 31 ते 40 मध्ये कोणकोणते टॉपचे बैल नवे सगळेच बैल सेमीसाठी पात्र झालेत। चला बघूया। अच्छा मैदानामध्ये 31 गटाचा निकाल आहे। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी रतन या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली, रतनच पळाला त्यांचा सेमीसाठी पात्र। 32चा निकाल जरा थोडासा पेंडिंग आहे। गट क्रमांक 33चा निकाल 33 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी कराड या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 34चा निकाल 34 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। सातारा गोडोलीकरांचा लकी पळाला, परंतु गाडीवरती थोडंसं ऑब्जेक्शन आले कारण की बैल जो आहे तो डबल पळाला असं ऑब्जेक्शन आलं नक्कीच। आणि या गाडीचा जो निकाल आहे तो कॅमेऱ्याचा आधार घेतला, चेक केला, माहिती काढली आणि निकाल जो आहे तो सातारा गोडोलीकरांचा लकीचा कॅन्सल केलेला आहे 34 गटामध्ये। आणि तो निकाल जो आहे तो तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी सुळेवाडी या गाडीला देण्यात आला आहे। म्हणजेच 34 गटामध्ये चरेगावकरांचा स्वामी आणि त्याच्यासोबत पळाला भारत आणि ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे। नक्कीच लढत जी आहे ती स्वामी चांगलीच देतो आणि नक्कीच आज सुद्धा नशीब चांगलं होतं स्वामीचं की बघितलं तुम्ही आज सुद्धा गट पास केला आणि सेमीसाठी पात्र झालेला आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 35चा निकाल 35 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी विरकट या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। गट क्रमांक 36चा निकाल 36 मध्ये तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी वाटेगाव या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली। खूप दिवसानंतर पुनरागमन करतोय असा हा वाटेगाव अंबरनाथकरांचा पैलवान आणि त्या पैलवान सोबत पळाला असतकरांचा पक्ष आणि नक्की त्या वाटेगावचा पैलवान तुम्ही बघितलं मागच्या वर्षात त्याने काळ चांगला गाजवला होता, परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याला थोडासा बॅड पेच चालू होता आणि नक्कीच खूप दिवसांनी आज त्यानं गट पास केला आणि नक्कीच आज खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आपण वाटेगावकरांच्या पैलवानला आणि पक्षाला खूप साऱ्या शुभेच्छा देतोय। गट क्रमांक 37चा निकाल 37 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। रोहन शेठ या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली। हिऱ्या आणि बिजल्याची गाडी, काय नाव आहे बिजल्या आणि हिऱ्या, सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली। नक्कीच आज हिऱ्या सुद्धा चांगला कमबॅक केले आणि बिजल्या सुद्धा चांगलाच पळतोय। चांगल्याच मैदानामध्ये आज मला वाटतंय आज चांगले टॉपचे जरी नंदी असतील परंतु दुसरेच कोणतरी बाजी मारतील। बघूया हिऱ्या आणि बिजल्याला खूप साऱ्या शुभेच्छा। गट क्रमांक 38चा निकाल छत्रपती संभाजीनगरवरून ही गाडी आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरकरांचा तुफान पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली तुफानची। गट क्रमांक 39चा निकाल 39 मध्ये रत्नागिरी चिपळूणकरांचा सोन्या पळाला आणि त्या सोन्यासोबत पुणेकरांचा बाजी पळाला। बाजी आणि सोन्याची गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे। बघा रत्नागिरी चिपळूणवरून आलाय हा बैल, खूप साऱ्या शुभेच्छा बैलाला सुद्धा। गट क्रमांक 40चा निकाल 40 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी वकील आबा वाळवा या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी पळाली। वकील आबा वाळवा यांचा बावऱ्या पळाला। सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे आणि नक्कीच आता 1 ते 40चे निकाल मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आता 49 टोटल गट आहेत आणि नक्कीच 41चा 41 ते 49चा गट माझ्याकडून राहील त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।